आर्थिक विकास या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागात प्रवेश करूया. चला तर आता तिसऱ्या आपण आपल्या पंचवार्षिक योजना या कशा आखल्या गेल्या, त्याचं नियोजन कशा पद्धतीनं केलं गेलं आणि त्याच्यामध्ये काय काय विकास आपला होत गेला त्याच्याबद्दल आपण आता अभ्यास करतोय. तर आता पुढे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 एकवार्षिक योजना म्हणजे 1966 ते 1969 त्यावेळेस हाती घेण्यात आल्या या काळामध्ये. कारण या काळामध्ये आपल्याला तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागला. त्या कालखंडामध्ये या वर्षामध्ये दुष्काळ पडला. मग त्याच्यामध्येच अजून आता ह्या संपूर्णपणे प्रवासात आपण काही चांगली प्रगतीची संपूर्णपणे आपण आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पावलं उचलताना आपल्याला काही दुसऱ्या संकटाला सुद्धा आपल्या देशाला हे तोंड द्यावं लागलं. एक तर होता दुष्काळ आणि दुसरं होतं की चीनचं आक्रमण आणि पाकिस्तानशी युद्ध. यामुळे काय झालं तर विकासाच्या कामापेक्षा संरक्षणाकडे आणि दुष्काळाच्या निवारणाकडे सरकारला अधिक लक्ष द्यावं लागलं. म्हणजे आता ह्या दुहेरी भूमिका किती जबाबदारीच्या अशा त्यांना पेलाव्या लागल्या. आणि अर्थातच या गोष्टीचा परिणाम कशावर झाला तर आपल्या अर्थव्यवस्थेवर. कारण एकीकडे आपल्या देशाचं संरक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं आणि दुसरी म्हणजे आपल्यावर आलेली नैसर्गिक अशी आपत्ती म्हणजे दुष्काळ, त्याच्यावर ती सुद्धा आपल्याला मात करायची. तर मग चौथ्या पंचवार्षिक योजना 1969 ते 1974 मध्ये या योजनेची उद्दिष्ट जेव्हा ठरवली गेली तेव्हा भारत स्वावलंबी बनावा, मूलभूत सगळे जे उद्योगधंदे होते ते सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावं असं ठरवण्यात आलं. कारण आढावा झाला होता युद्धाचा आणि नैसर्गिक आपत्तीचा. मग त्याच्यानंतर पहिल्यांदा काय केलं, याच्यानंतर पहिल्यांदा काय केलं तर देशातील 14 प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. काय करण्यात आलं? 14 बँकेचं राष्ट्रीयकरण. मग त्याच्यानंतर ही योजना आपली यशस्वी झाली नाही, जेवढी आपल्याला त्याच्याकडून काही अपेक्षा होत्या त्याच्याप्रमाणे पूर्ण झाल्या. मग काय झालं पुढे तर चौथ्या योजना काळामध्ये बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. अर्थात युद्धाच्या काळामध्ये संपूर्णपणे भरपूर आर्थिक बळ हे थोडस डळमळीत होतं. त्याच्यानंतर निर्वासितांवरील खर्च सहन करावा लागला, सरकारी नोकरांची पगारवाढ, रेल्वे कर्मचारी वेतन वाढ, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचं वाढतं भाव, त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेला धक्के हे सहन करावेच लागणार. मग कसं? मग त्याच्यानंतर पुन्हा आली पुढची आपली व्यवस्था पंचवार्षिक योजना 5वी. तर ह्याच्यामध्ये काय काय झालं तर गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचं हे प्रमुख उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार केली. ह्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणं, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणं, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणं, वैद्यकीय उपचाराच्या सुविधा सर्व ग्रामीण भागात पोहोचवणं, ह्या सर्व काही त्यांची उद्दिष्ट होती. पुढे ग्रामीण भागामध्ये आपला वीज पुरवठा, दळणवळणाची साधनं. बघा ग्रामीण भागामध्ये रस्ते चांगले नसतात किंवा तिथे वीजही नसते, म्हणजे दिवाबत्तीची सोय नसते. मग दळणवळणाची जी साधनं आपण जी पुरवतो त्यांच्यासाठी रस्ते पण व्यवस्थित नसतात. मग त्या सगळ्या समाज कल्याणाच्या योजना ह्या व्यापक प्रमाणावर राबवायच्या असं ठरवलं गेलं. तसंच कृषी विभाग आहे आपला जो शेतकऱ्यांचा, आपला कृषी विभाग जो आहे शेतकऱ्यांचा, त्याच्यामध्ये विकास घडवून आणायचा, मूलभूत उद्योगधंदे वाढवायचे, अन्नधान्य इतर जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी एकाधिकारी पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना
कमी किमतीत देणं, हे सगळ्या गोष्टी या योजनेमध्ये राबवल्या गेल्या आणि तशीच उद्दिष्ट त्याच्यामध्ये नमूद करण्यात आली होती. त्याच्यानंतर 5व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये दारिद्र्य निवारण आणि रोजगार वाढवायचा शक्य झाला नाही. कारण बऱ्याच आपण दुसऱ्या पण गोष्टींना त्याच्यामध्ये आपण तोंड देत होतो. तसंच 1900 दुसरी पण एक हे होतं, संकट होतं बघा, पुढे आहे लिहिलेलं. 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला होता. त्याच्यामुळे जनता पक्ष सत्तेवर आला होता आणि नव्या सरकारनं, या जनता पक्षानं काय केलं तर पंचवार्षिक योजना होती ती 1978 मध्ये समाप्त करून टाकली. म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, 1978 पासून साखळी योजना सुरू केली. तर त्याच्यामध्ये काय झालं तर ती साखळी योजना जी होती ती अपयशी आणि यशस्वी झाली नाही आणि त्याच्यामध्ये 1980 मध्ये लोकसभेच्या परत मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष पुन्हा आपल्या पदावर आला. त्याच्यामुळं काय झालं, या सरकारनं साखळी योजना ही बंद केली. काय झालं, काँग्रेस पक्ष हरला होता, तो 1980 मध्ये परत आला, निवडून आला आणि त्याच्यानंतर त्याने परत काय केलं, जुन्या पद्धतीचं नियोजन सुरू केलं. ती साखळी पद्धत तर बंद झालीच होती, यशस्वी झाली होती. तर त्यांनी परत 6वी पंचवार्षिक योजना स्थापन केली 1980 ते 1985 पर्यंत. आणि या योजनेचा भर दारिद्र्य म्हणजे ही जी योजना आहे आपल्या उपक्रमात लिहिलेलं आहे की या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती यावर करण्यात आला. तर त्याची उद्दिष्ट कशी होती तर ती अशी होती, पुढे आपल्या उपक्रमात लिहिलेलीच आहे की गरिबी आणि बेकारी यांच्या प्रमाणात घट करायची. आपल्या उपक्रमात लिहिलेलंच आहे, गरिबी आणि बेकारी यांच्यामध्ये घट करायची. लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील असं धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवायचंय. त्याच्यानंतर आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. 4थी पंचवार्षिक योजना, 5वी पंचवार्षिक योजना, 6वी पंचवार्षिक योजना आणि 1977 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचा पराभव झाला आणि कोणता पक्ष सत्तेवर आला, म्हणजे कोणता सत्तेवर आला. चला तर आता पुढे जाऊया आपल्या पुढील विभागात.